जातील. इथं नवीन पॅटर्न पाहू नका. माझ्या माहितीप्रमाणे 42 वाजता आपण डिक्लेअर करतो. 5 मिनिटं वेळ आहे. पुढचे 10 मिनिटं ऐका आणि त्याचे 10 मिनिट थांबले. पण नगर सचिव जाहीर करा, बरोबर आहे ना? तुम्ही या मध्ये पडू नका. महापौर त्यांच्या सभागृहामध्ये जातील, त्यांच्या हाऊसमध्ये जातील. इथं नवीन पॅटर्न पाहू नका. जे आहे रुटीन प्रमाणे 11:42 वाजता नवीन पॅटर्न. हो पालकमंत्री येते, सन्माननीय प्रिसाइडिंग ऑफिसर साहेब. हो सन्माननीय आयुक्त. नवीन पॅटर्न का बघा. सन्मान्य आयुक्त, प्रिसाइडिंग ऑफिसर साहेब, सन्मान्य सभागृह, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दयाभाऊ गोरे या ठिकाणी व्यासपीठावर जर येणार असतील, सोलापूर शहराच्या विकासासंदर्भात सन्मान्य पालकमंत्र्यांकडे सातत्यानं आपण सोलापूर शहर म्हणून आपण सातत्याने आपली भूमिका जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या दरबारी आपण सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी मांडणार आहात. सन्मान्य पालकमंत्री जर सभागृहामध्ये येत असेल तर त्यांचा सन्मान आपण सर्व सदस्यांनी स्वागत करणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी पालकमंत्री स्वागतासाठी भाऊ आपण जेल राहत सिनियर आम्ही तुमचं मान राखतो. तुम्हाला लक्षात येईल ना, पालकमंत्री बोलायचा विरोध कोणी केलाच नाही. एवढं सभागृहात एवढे लोक आहेत, त्यांनाही आमची अडचण नाही. सर्व सभागृहात एवढे लोक आहेत. किसन भाऊ विषयांतर होते, स्वागत करावी ही भूमिका आहे. किसन भाऊ आम्ही पालकमंत्र्यांचं सभागृहात ऑफिसर साहेब या ठिकाणी वेळेचं बंधन राखूनच आपल्याला जी काही प्रक्रिया करायचं ते वेळेचं बंधन राखूनच करायचं. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री सोलापूरच्या सभागृहामध्ये येणार, त्यांचं सभागृहामध्ये महापौर ऐका आम्ही ते तुमच्या मताची समर्थन आहे. फक्त पालकमंत्री त्याचं स्वागत करावं ही आमची विनंती आपल्याला. अहो ऐका आम्ही पालकमंत्री सभागृहामध्ये नगरसेवक वगळता इथं शेकडो त्याच्यामुळे पालकमंत्री त्यांचा सत्कार होऊ द्या, नंतर ते प्रोसेस प्रमाणे जाऊ ना. आणि पालकमंत्री महोदयांना बोलवा आतमध्ये द्या. मिनिटाची वेळ बाकी आहे.
पहिला आणि महापौर अधिकारी हो, महापौर बसण्याची वेळ आहे. इकडे मांडा लावू नका. एक मिनिट दादा विकास अधिकारी सुरुवातीला लगेच इथल्याच चालू. मागं तुम्ही विनंती करा, लगेच आम्हाला समजा. आपली जी वेळ आहे सर आपली जी वेळ आहे शास्त्राप्रमाणे समाधान चालवा. महापौर उपमहापौर बसवा. सरकारला 1000 वेळ द्यावं. शेवटी शहराचा महापौर आहे. सर आपली वेळ समजेल तर आपण अधिकृत महापौर उपमहापौरची निवड जाहीर करा हा. आहे बरोबर बोला आणि खुर्च्यांची भाषणाचे होऊ द्या उमेदवार- स्वागत हे सगळे सभा करणार आहे हे सगळं उमेदवारी मागे घेण्यासाठी 3 मिनिटाची वेळ बाकी आहे. अजूनही कोणाला उमेदवारी मागे घ्यायची असेल तर 3 मिनिटांमध्ये कोण राहिले का उमेदवार बाकी? एक अर्ज अजून बाकी आहे ना, म्हणून ती एक वेळ राहिले ना ते दोघं 3 मिनिटाची वेळ आहे. 3 मिनिटानंतर मग पुढची प्रक्रिया करण्यात येईल.